पाहत आहात देववाणी। आपल्यासोबत मी आहे संजना सोमनकर। पाहूयात आज दिवसभरातील संपूर्ण बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या धक्कादायक बातमीने। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आज अक्षरशः जलसमाधीत गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आणि पर्लाकोटा नदीच्या रौद्र रूपामुळे भामरागड तालुक्यात पुराचं भीषण तांडव सुरू आहे। ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत। जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पाणी आणि पाणीच। अनेक गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतशिवार जलमय झाले आहेत। शेतकऱ्यांची उभी पिके काही क्षणात वाहून गेली। अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य आणि वर्षानुवर्ष कमाई उद्ध्वस्त झाली आहे। रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे। नागरिक भीतीच्या सावटाखाली अडकले असून मदतीची प्रतीक्षा करत आहेत। दरम्यान प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत। मात्र वाढता पाण्याचा वेग आणि सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे बचाव मोहिमेत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून भामरागडमधील ही परिस्थिती केवळ पूर नाही तर निसर्गाच्या रौद्र रूपाची भयावह झलक आहे। आता पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी पोलीस कारवाई। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध सुगंधित तंबाखूच्या तस्करीवर जबरदस्त प्रहार केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे राजुरा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने जोगापूर फाटा परिसरात सापळा रचत संशयित महिंद्रा बोलेरो पिकअपला अडवले। वाहनाची झडती घेताच आत आढळला तब्बल 10,10,922 रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा। हुक्का शिशा तंबाखू, इगल हुक्का, क्रेज तंबाखू, V1 तंबाखू, महन चैनी प्रीमियम फिल्टर तंबाखू, केसरयुक्त विमल पान मसाला आणि RIX गोल्ड सुपारी अशा विविध ब्रँडचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे। तस्करीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो पिकअपही जप्त करण्यात आली असून या प्रकरणी अर्जुन दयाशंकर तिवारी वय 28 वर्ष राहणार कोठारी तालुका बल्लारपूर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर यांच्या नेतृत्वात राजुरा गुन्हे शोध पथकाने पार पाडली। राजुरा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे तंबाखू तस्करांचे धाबे दणाणलेले असून जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर पोलिसांचा करडा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। आणि आता पाहूया विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चंद्रपूर पोलिसांचा मोठा निर्णय। चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी निर्णायक युद्ध छेडलंय। आता कॉलेज कॅम्पसमध्ये ड्रग्ज माफियांना थारा नाही। विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे। पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील तब्बल 52 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत महाविद्यालयीन परिसरातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाविरोधी जनजागृती, नियमित समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक मोहिमा राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। यासोबतच कॉलेज परिसरातील ड्रग्ज विक्रेत्यांचे संशयित हॉटस्पॉटची ओळख पटवून कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखायची आणि वेळेत त्यांना मदत कशी करायची यावरही सविस्तर चर्चा झाली। पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्पष्ट इशारा दिला की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अंमली पदार्थ माफियांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई आणि निर्णायक कारवाई केली जाईल। या बैठकीला स्थानिक गुन्हे शाखा, भरोसा सेल, दामिनी पथक, सायबर पोलीस आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते। चंद्रपूरला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता कंबर कसले असून ड्रग्ज माफिया विरोधातील ही मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। आणि आता एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी। अहिरीत स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देत विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे पाऊल उचलले आहे। एक पाऊल स्वच्छतेकडे हा संकल्प प्रत्यक्षात उतरवत लक्ष अकॅडमी अहिरी आणि उपजिल्हा रुग्णालय अहिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एक विशेष स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले। रविवारचा सुट्टीचा दिवस समाजकार्यासाठी समर्पित करत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने रुग्णालय परिसर आणि अकॅडमी परिसराची स्वच्छता केली। हातात झाडू, चेहऱ्यावर उत्साह आणि मनात समाजाप्रती जबाबदारीची भावना घेऊन विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मेहनत घेतली। यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली। आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेला अमूल्य श्वास हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन हे केवळ शासनाचे नाही तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले। अहिरीतील हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून अशा सामाजिक उपक्रमांमधून जबाबदार आणि संवेदनशील पिढी घडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यासोबत आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या इथेच संपतात। धन्यवाद।